Sasta recharge plan comparison for network, OTP and online transactions. एयरटेल एयरटेल में 365 दिन के लिए एक 999 का प्लान है, जिसका आपको पर डे प्राइस 5.47 पर डे गिरेगा, जिसमें 24 GB डेटा मिलेगा। नेक्स्ट प्लान 509 में आपको 84 डेज मिलेंगे, जिसका पर डे चार्ज आपको 6.05 पर डे गिरेगा, इसमें से 6 GB डाटा है। 199 में 28 दिवस मिळते माहीतच आहे, त्याच्यात 2 GB डेटा राहते, मग त्याचा भाव 7.10 पैसे पर डे 5G नाही भेटणार अनलिमिटेड. जिओ जिओ मध्ये सगळ्यात सस्ता प्लॅन म्हणजे अनलिमिटेड 336 दिवसासाठी 1899, ज्याच्यात 24 GB डेटा भेटणार. त्याचा पर डे कॉस्ट तुम्हाला ₹5.18 असे पडते. तर दुसरा 479चा प्लॅन 6 GB डेटा फक्त अनलिमिटेड पर्यंत आहेच, ₹5.70 पर डे 84 दिवसासाठी. आणि तिसरा 189चा, ज्याच्यात 2 GB भेटते अनलिमिटेड कॉलिंग, ₹6.75 पर डे 28 दिवसासाठी. असा जिओचा हे आहे. जिओ आणि एअरटेल व्ही मध्ये तर जिओ सस्ता पडते म्हणा पर डेच्या हिशोबानं. तुम्हाला जे घ्यायचं ते घेऊ शकता. व्ही आता व्ही मध्ये लोकाला 365 मध्ये 1999चा पडते, 24 GB डेटा. त्याचा ती 5 रुपये 47 पैसे पण 049चं जे आहे 12 GB भेटते त्याच्यात. 180 दिवसाचा प्लॅन आहे, त्याच्यातला तुम्हाला ₹5.82 पर डे असा पडते. 3 महिन्याचा मारायचा असेल तर 84 डेजसाठी 509चा प्लॅन आहे, 6 GB डेटा अनलिमिटेड कॉलिंग, ₹5.70 पर डे. आणि 28 दिवसाचा मारायचा असेल तर 199, 2 GB डेटा, ₹6.75 पर डेच्या हिशोबानं पडते. आणि नुसता सिम चालू ठेवायचा आहे तर 20 दिवसाचा मारा लागेल, 155चा, त्याच्यात 1 GB डेटा, ₹7.75 पर डे पडते. या रिचार्जचा खालचा रिचार्ज याच्यासाठी नाही घेतला, कोणाला OTPचं काम पडते तर तुम्हाला हाच रिचार्ज मारावा लागेल. दुसरा रिचार्ज मारला तर OTP येणार नाही, तर घाटा करून घेऊ नका. आणि हे आहे BSNLचे प्लॅन. रेंज असेल तर घ्या, रेंज नसेल तर घेऊ नका, तुमची मर्जी. रेट सगळे मांडून ठेवले, जे पटते ते घ्या, स्क्रीनशॉट मारा, वॉच करा किंवा डबल बघा. भेटूया नेक्स्ट प्लॅन सोबत पुढच्या वर्षी. काय नवीन प्लॅन आले तर त्याचे व्हिडिओ डबल बनवेन मी. हिंदी मराठी मिक्स झाली, काही घेणं नाही, जे वाटलं ते बघा. आपण येऊ पुन्हा. धन्यवाद.